तुम्हाला कंपनी सारखं मायक्रोडेंट पाहिजे का? जर बोरचं, विहिरीचं, चावीचं चालणार, मटेरियल होणार नाही. पुढे या, समोर दिसतंय. लाजू नका, तुमच्या फायद्याचं आहे. चॅक बुडवून गार पाणी घ्यायचं नाही आपल्याला, दोन्ही पण गरमच घ्यायचं. 8 लिटर गरम पाणी सांगितले. मग बघा अशी गडबड होते, म्हणून आपण शेतकऱ्यांना करायला लावतो. काय करतो हे प्रॅक्टिकल का घेतो की मी सांगून तोंडे जाऊ शकतोय. तुमच्याकडे करून का घेतोय, रट्टा मारून का घेतोय की तुमची गडबड होऊ नये. शेतकऱ्याला आत्मविश्वास वाटला पाहिजे. बा किती कडक पाणी आहे खाली. ते जे काय आपण काय म्हणतो याला, किटली किटली म्हणतात आमच्याकडे, सांगली कोल्हापूर. तुमच्याकडे काय म्हणतात? किटलीला खाली त्यांना हे घ्यावं लागलाय, काय रुमाल घ्यावा लागलाय. एवढं कडक पाणी आपल्याला आता तिथं फेरस सल्फेट लिहिलेलं 750 ग्राम पॅकेट आहे बघा इथं. हा काय लिहिलंय त्याच्या? ते फेरस सल्फेट कुठं मिळतं? खतांच्या दुकानात तुम्ही टाकता का नाही? फेरस सल्फेटची बॅग, झिंक सल्फेटच्या बॅगा, मॅग्नेशियम सल्फेटच्या बॅगा टाकता का नाही? ह्याच्यापासूनच आपल्याला कंपनी सारखं मायक्रोडेंट बनवायचं. त्यात फेरस सल्फेट किती मध्ये टाकायचं? 2 लिटर मध्ये. हुशार पोर आहे ती, शाळांमध्ये हुशार विद्यार्थी आहेत. काय आहे ते? एक हलवायला काठी आणा. हाय टाका एकदम. काय गरम पाणी असल्यामुळं त्याच्यामध्ये, कारण हे सल्फेट बेस आहे, विरघळणार चांगलं. काय होणार? विरघळ पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? आणि थोडी सुद्धा राळ आपल्या प्रोडक्ट मध्ये राहिली नाही पाहिजे. काय पाहिजे? थोडी सुद्धा. आणि कलर कसा आला पाहिजे? निळा, हिरवा. हे बघा, तुम्हाला आदेश आहे शेतकरी बांधवांचा आमच्या की हिरवा कलर काही करून आणायचा, तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. आता हा इथं फेरस सल्फेट मध्ये आता हे हलपून हे केलं, त्याला काय आपण हात लावायचा का आता? नाही. ही बकेट बगलेलं ठेवायचा, इथं इथंच ठेवा, इथं जवळ. बगलेलं म्हणजे पाक आहे ना, पत्तीचं आपलं काम आहे. हा ती बादली घ्या इकडे गरमची. हा इथं घ्या. त्याच्यात 6 लिटर पाण्यामध्ये आता हे झिंक सल्फेटची बॅग येते आपली 10 किलोची. हे 2.25 किलो मी जोखून आणलंय. तुम्ही सुद्धा 2.25 किलो जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणातच घ्या. ज्यादा आगाऊपणा करायचा नाही. म्हणजे बघा, तुम्हाला लागणारे जे मायक्रोटेंट आहेत सगळे घटक, आता अंकुश पाटलाची कंपनी आहे, अंकुश पाटलांनी काय भरून दिलं हे तुम्हाला विश्वास आहे का? नाही. आता तुमच्या डोळ्यानं तुम्ही तयार करणार आहे, सगळे घटक तुमच्या हाताने टाकणार आहेत. काय करणार आहे? त्यामुळे ते पिकाला मिळणार का नाही? तुम्ही स्वतः जर घटक टाकून जर बनवले आणि फक्त आपल्याला एकच खात्री आहे, कंपनी सारखं बनतंय का नाही. कंपनी सारखा जर हिरवा कलर आला तर मग आपल्याला काय नाही. कंपनीचं 500 रुपयाला प्रोडक्ट आहे, आपलं 30 रुपयात तयार झालं पाहिजे. किती? आता हे होतंय का बघायचं. काय करायचं? आता काय टाकायला आला? बोरॅक्स 300 ग्रॅम टाकायला. हुशार मुलं आहेत. डॉक्टर माग मार्गदर्शन कराय डॉक्टर आहेत, त्यामुळे डॉक्टरने बनवलेलं आहे. इथं काय आमच्यात बनवलं, त्यांनी बनवलं, ते डॉक्टरने बनवलेलं. आता एकात एक बघ झालाय. आता दुसऱ्यामध्ये किती टाकले? 2. आता कुठला टाकायचा आहे? मॅग्नेशियम. हा किती ग्रॅम आहे? 300 ग्रॅम. फळ्यावर लिहून दिले बघा. मग आता बघा, आता काय झालं? मगाशी सांगितल्याप्रमाणे एकात एक घटक विरघळला आणि दुसऱ्या बादलीमध्ये बी मध्ये
नाव काय तर दिलं पाहिजे म्हणून आपण काय त्याला नाव दिलं, बी नाव दिलं. बी मध्ये बघा तिथं बादली चित्र दाखवलेत आपण. बी मध्ये 3 घटक मिक्स केले. काय केले? हा, आता काय करायचं आपल्याला? बी मध्ये ए वतायचं का ए मध्ये बी? हा, वता. पूर्ण ट्रान्सपरंट मटेरियल झालं पाहिजे. पाण्यात विरघळणे आणि पाण्यात मिसळणे फरक आहे की नाही? पाण्यात मिसळणे म्हणजे काय? तुम्ही पाण्याच्या बादलीमध्ये जर तुम्ही माती घेतली तर काय होणार? पाणी हलवल्यानंतर पाणी गढूळ होतं की नाही? पाण्यात पाणी गढूळ झालं आणि थोड्या वेळानंतर हे पाणी मूर्ती दाखवा त्यांना. 500 ग्रॅम. ते 500 ग्रॅम मोजून आणले. हे बघा, आपल्या हा जो शेतकऱ्यांचा जो ज्ञानयज्ञ सुरू आहे 16, ह्यासाठी या विभागाच्या पोलीस निरीक्षक मॅडम गणवट मॅडम आलेत. त्या सगळ्यांचा टाळ्या वाजून तुम्ही एकदा सर स्वागत करा. यांचा सत्कार किरण दानवे साहेबांच्या हस्ते होणारच आहे. एवढं एक आपलं प्रॅक्टिकल पूर्ण झाल्यानंतर आपण तो घेऊ. कारण सोलापूरचं पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय उत्तम काम करत आहे. माननीय एसपी साहेब जे आहेत अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूरचं प्रशासन जे पोलीस प्रशासन आहे अतिशय शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम चांगलं राबवत आहे. आता हे 5 आपले आयटम मिक्स केले. काय केले? आतापर्यंत तुम्ही पण मायक्रोटेन बऱ्याच जणांचे तुम्ही ऐकले, बरोबर? कुणी कुणी आतापर्यंत कुणाच्या सल्ल्यानुसार मायक्रोटेन केलेले आहेत? ड्रम मध्ये वगैरे तुम्ही 15 दिवस 20 दिवस भिजत, किती दिवस भिजत घालता? कमीत कमी 7 दिवस. आता आपल्याला किती 7 मिनिटं सुद्धा लावायची नाहीत. किती लावायची नाहीत? 7 मिनिट सुद्धा लावायची नाहीत. आता हे तयार झाले का बघायचं. काय बघायचं? ते पांढरा ट्रान्सपरंट मग घ्या. काय घ्या? पांढरा ट्रान्सपरंट मग घ्या आणि शेतकऱ्यांना दाखवा की तुमचे कर्म काय झाले? त्यांचं कर्म पिवळं आहे. काय? आपल्याला हिरवं झाल्याशिवाय जे मटेरियल कंपनी सारखं तुम्हा दोघाला सुट्टी नाही. तुम्ही काय करायचं आहे? किराणा दुकानात जाऊन जसं त्या मूर्तीत विरघळ नाही म्हणतात. आता आपण घरामध्ये लग्न असलं तर खुरुड्या वगैरे बादाम वगैरे देताना त्याच्यावर काय करतो? कलर टाकतो. किंवा आपला शिरा करत असताना केशरी कलर टाकतो शिऱ्याला. काय करतो? मग आता ह्यात कलरच टाकला पाहिजे हिरवा. काय केला पाहिजे? काय केला पाहिजे? हिरवा कलर टाकला पाहिजे, बरोबर? पण शेतकरी बांधवांनो, ह्याच्यामध्ये एक सिक्रेट घटक आहे. काय? मिकनेल बत्तीचा सुद्धा हिरवाच आहे. हिरवाच येतोय. तो पावडर फार्मचा येतोय, पाण्यात टाकल्यानंतर हिरवा येतोय. काय येतोय? पण जे रानड्याचं किसाईट जे आहे त्यांचं हिरवाच आहे. किसाईटची कोण कोण वापरते? हिरवाच आहे ना किसाईटजीचा? लिक्विड मध्ये किसाईटजीचा हिरवा कलर येतो. काय येतो? आपण लिक्विड मध्ये बनवतोय. काय करतोय? तर कसा आला? थोडा नाही आणि ते राळ बसली नाही पाहिजे. काय नाही पाहिजे? तर याच्यामध्ये आज इथं तुम्ही सगळे जैनवाडीच्या पंचक्रोशीतील तुम्ही सगळे शेतकरी बांधव तुम्ही बसलाय. ह्या शेतकरी बांधवांचा तुमच्या विकासासाठी जसं मी सांगलीच आहे आणि तुम्ही जैनवाडीच्या पंचक्रोशीत आहे. यात मध्यस्थी कुणी केली? आता तुमच्यात आणि माझ्यात मध्यस्थी कुणी केली? किरण दानवे सरांनी. काय केली? तसा तर तुमच्यात आणि माझ्यात मध्यस्थी किरण दानवे सरांनी केली. तर हे तर 5 घटक आहेत. काय ते? हे 5 घटक एकत्र ठेवण्याचं काम 3 वर्षे पॅकिंग केल्यानंतर एकसारखं राहणारं पाण्याचं ट्रान्सपरंट कलर राहणारं एक घटक आहे, चिलेटिंग एजंट. अगदी तो सिक्रेट महत्वाचा चिलेटिंग एजंट आहे. काय?
तो चिलेटिंग एजंट मी सांगितलं तर तुम्ही मला उद्या विचारणार का? ही सगळी गोष्ट किती दुकानावर भेटतात, मग मी सांगितलं मी काय करायचं? तर एकादशी दिवशी आम्ही चिलेटिंग एजंटचं नाव आम्ही सांगितलेलं आहे, तोही तुमच्या दुकानावर भेटतो. त्याचं नाव आहे सायट्रिक ऍसिड. काय तो टाकायचा आहे 300 ग्रॅम. किती टाकायचा आहे? किंवा मराठीत आपण लिंबू सत्व म्हणतो. काय म्हणतो? पेच तयार करायसाठी पेच मेंटेन करतो. तुम्ही पीएच मेंटेन करायसाठी वापरत असाल, बरोबर? सायट्रिक ऍसिड तुम्हाला. मग आता मला सांगा, उद्या माझी काय गरज आहे की तुम्हाला? मग किरण दानवे साहेबांच्या याच्यानुसार एवढं तुम्हाला स्वस्तात मिळालं आहे, त्याला टाळ्या वाजवा बरं. आणि हिरवा कलर येतोय का बघा, किती वेळात येतोय? आला की म्हणायला? किती वेळात आला बघा? 3 सेकंदात. घ्या खालीवर करून घ्या. ह्यात हिरवा कलर आपण टाकलेला नाही. घ्या दाखवा सगळ्यांना. असंच असते का? ह्याच पद्धतीने तुम्ही मायक्रोवेव्ह वापरता? हेच वापरता ना? तुमच्या हातानं हे घटक टाकले आहेत. काय टाकले? आणि याचा खर्च आहे 30 रुपये लिटर. किती? 500 रुपये गुटन, 30 रुपये गुटन. 500 रुपये लिटरचं औषध, सगळे घटक तुमच्या हाताने तुम्ही टाकणार आणि तयार होणार 30 रुपये लिटर मध्ये. किती? मग हे किरण दानवे साहेबांच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? तो बोलणं झालेत लोक, इकडे मागची लोक बोलणं झालेत. काय शंका असेल तर विचारा याच्याबद्दल.